नमस्कार मित्रांनो, आपल्या एस.के मराठी छान छान गोष्टी या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला दिवाळीतील 5 दिवसाचे महत्त्व व त्यांची माहिती सांगणार आहे. तर त्या 5 दिवसामध्ये मी तुम्हाला धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा म्हणजे बलिप्रतिपदा आणि भाऊबीज यांची माहिती व त्यांचे महत्त्व सांगणार आहे. तर त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून साईडची बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आधी तुम्हाला मिळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, दीपावली हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ दिव्यांच्या ओळी. भारतीय कॅलेंडरनुसार हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. हा सण ज्ञानाचा अज्ञानावर विजय म्हणून प्रेरित होतो. पू म्हणजे पूर्णता आणि ज्या म्हणजे पूर्णतेतून जन्माला आलेले, म्हणूनच पूजा म्हणजे पूर्णतेतून जन्माला आलेली ही ती पूजा, आणि पूजा केल्याने परिपूर्णता व संतुष्टी प्राप्त होते. पूजा केल्याने वातावरणात सकारात्मकता वाढवणाऱ्या सूक्ष्म लहरी तयार होतात. तर आपण मित्रांनो पहिल्यांदा बघूया धनत्रयोदशीची माहिती व महत्त्व. दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी घर व कार्यालयीन परिसराला साफसफाई करून सजवली जाते. धन व ऐश्वर्याची प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीचे दारात रांगोळी व पारंपरिक चिन्हांनी सुशोभित करून स्वागत केले जाते. तिचे दीर्घ प्रतीक्षेनंतरचे आगमन दर्शवण्यासाठी घरात तांदळाचे पीठ व कुंकवाचे छोटे छोटे पदचिन्ह काढले जातात. रात्रभर दिव्यांची आरास केली जाते. हा दिवस अतिशय शुभ मानला जात असल्याने या दिवशी गृहिणी सोनं व चांदीची भांडी खरेदी करतात. भारतात कुठे कुठे पशुधनाचीही पूजा केली जाते. हा दिवस धन्वंतरी आयुर्वेदाची देवता अथवा देवाचे वैद्य चा जन्मदिन म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी मृत्यू देवता यमाचे पूजन करण्यासाठी रात्रभर दिवे जाळले जातात. म्हणूनच याला यमदीपदान असे सुद्धा जाणले जाते. आकस्मिक मृत्यूचे भय दूर करण्यासाठी हे पूजन केले जाते. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. भगवान बुद्धाने म्हटले आहे, आपो दीप भव, म्हणजे तुम्ही स्वतःच प्रकाश रूप व्हा. सगळे वेद व उपनिषद हेच सांगतात की तुम्ही सारेच प्रकाशमान आहात. तुमच्यापैकी कोणी प्रकाशित झाला आहे तर कोणी अद्याप व्हायचे आहेत, पण सर्वांमध्ये प्रकाश देण्याची क्षमता आहे. दिवाळीच्या दिवशी आपण सारे अंधकाराला दूर सारतो. अंधकार मिटवण्यासाठी केवळ एक तिरीप पुरेशी नाही, त्यासाठी पूर्ण समाजाला प्रकाशित व्हावे लागेल. परिवारातील केवळ एक सदस्य प्रसन्न असेल तेवढे पुरेसे नाही, प्रत्येक सदस्याला प्रसन्न चित्त व्हावे लागेल. जर एक सुद्धा नाराज राहिला तर बाकी सगळे प्रसन्न राहू शकत नाहीत. म्हणून प्रत्येक घराला प्रकाशमान व्हावे लागेल. दुसरी गोष्ट आपल्या सर्वांच्या आयुष्यात आचरावी लागेल, ती म्हणजे माधुर्य. इतरांना केवळ मिठाई वाटू नका, तर सगळ्यांना तो गोडवा वाटा. दिवाळीचा सण आम्हाला हेच सांगतो की जर कुणाबद्दल मनात काही अडीताण असेल तर फटाक्यासारखे त्याला उडवून लावा आणि आयुष्याची परत नव्याने सुरुवात करून उत्सव साजरा करा. तर आता नरक चतुर्दशी माहिती व महत्त्व बघूया. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. ह्या दिवशी भल्या पहाटे उठून सूर्योदया अगोदरच स्नानादी कार्य आटपून तयार होण्याची परंपरा आहे. ह्या सणाची एक पुरातन कथा आहे. असुरांचा राजा नरकासूर हा नेपाळचा दक्षिण प्रांत येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर देवांची माता आदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतली व देव आणि संतांच्या 16,000 कन्यांना आपल्या अंतपुरात कैदेत ठेवले. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने ह्या दानवाचा वध करून त्या सर्व कन्यांची मुक्तता केली व आदितीची मौल्यवान कर्णकुंडल परत प्राप्त केली. त्या महिलांची सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला सुशोभित करून घेतले. म्हणून प्रांत स्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्ती व दिव्यत्वाची विजयाची प्रतीक आहे. ह्या दिवशी शुभ संकल्प घेण्याची रीत आहे. आता दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन. दिवाळीचा तिसरा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे. लक्ष्मीपूजन ह्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते. छोट्या छोट्या दिव्यांनी सारे शहर उजळून टाकले जाते आणि रात्रीचा गहिरा काळोख हळूहळू दूर सारला जातो. लक्ष्मी देवी ह्या दिवशी पृथ्वी तलावावर भ्रमण करत भरभराट व समृद्धीच्या आशीर्वादाची लूट करते असे मानले जाते. सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते आणि घरी बनवलेल्या मिठाईचे सर्वांना वितरण केले जाते.
हा दिवस शुभ दिन मानला जातो, कारण ह्या दिवशी बऱ्याच संतांनी व महात्म्यांनी समाधी घेऊन आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता. या महान संतांमध्ये भगवान श्रीकृष्ण व भगवान महावीरांचा समावेश आहे. ह्याच दिवशी प्रभू रामचंद्र सीतामाई व लक्ष्मण सोबत 14 वर्षाचा वनवास सोसून अयोध्येत घरी परतले होते. दिवाळीच्या या दिवसाबद्दल एका रोचक कथेचा कठोपनिषद मध्ये उल्लेख आहे. नचिकेत नावाचा एक छोटा मुलगा होता. त्याला असे वाटायचे की मृत्यू देवता यम हे रूपाने अमावस्येच्या काळरात्रीसारखे भयान असावेत, पण तो प्रत्यक्ष जेव्हा त्यांना भेटला तेव्हा त्यांचा शांत चेहरा व सामान्य रूप बघून आश्चर्यचकित झाला. यमाने नचिकेताला समजावून सांगितले की केवळ मृत्यूची काळोखी गुहा पार केल्यानंतरच मनुष्य श्रेष्ठ ज्ञानाचा प्रकाश बघू शकतो आणि त्याचा आत्मा परमात्म्यासोबत एकरूप होण्यासाठी देहाचा त्याग करतो. तेव्हाच नचिकेताला सांसारिक आणि आयुष्य आणि मृत्यूच्या महत्त्वाची जाणीव झाली व तो आपल्या साऱ्या शंका दूर करून दिवाळीच्या उत्सवात सहभागी झाला. अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात. आम्हाला समृद्ध करणारी देवता ही देवी लक्ष्मीचेच रूप आहे. भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रूपात सुद्धा पूजले जाते. ज्याप्रमाणे पांढऱ्या प्रकाशात सप्तरंग अंतर्भूत असतात, त्याचप्रमाणे दिव्यत्वेची वेगवेगळी रूपे असतात. म्हणून आजच्या दिवशी आपण ऋग्वेदातील काही प्राचीन मंत्राद्वारे देवी लक्ष्मीची आराधना करूया आणि त्याद्वारे सकारात्मकता, लहरी व समृद्धी प्राप्त करूया. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. प्राचीन काळी लोक ह्या दिवशी आपले सारे धन देवासमोर आणून ठेवीत. सामान्यतः आपले धन बँकेत किंवा लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले जाते, पण प्राचीन काळी लोक आपले सारे धन देवासमोर पसरवून ठेवत आणि समृद्धीचा आनंद घेत होते. केवळ सोनं चांदी हेच धन नव्हे तर आपले ज्ञान ही सुद्धा एक धनच आहे. तर ह्या प्रकारे उत्सव साजरा केला जात असे. तुम्हाला आपल्या ज्ञानाचे नीट जतन करायला हवे व त्याबद्दल समृद्धीची भावना हवी. धनत्रयोदशी हा आयुर्वेदाचा दिवस आहे, कारण आपली जडीबुटी व त्या वनस्पती सुद्धा एक प्रकारचे धन आहे. असे म्हणतात की ह्याच दिवशी मानवतेला अमृताची देण मिळाली होती. तर आजच्या दिवशी तुम्ही खूप सौभाग्यशाली आहात असे मानावे आणि तृप्तीचा अनुभव घ्यावा. जेव्हा जेव्हा आपण स्वतःला खूप भाग्यशाली समजतो तेव्हा आयुष्यात बरेच काही प्राप्त होते. बायबलमध्ये लिहिले आहे की ज्यांच्याजवळ आहे त्यांना अजून दिल्या जाईल आणि ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडून ते जे काही थोडंफार आहे तेही हिसकावून घेतले जाईल. प्राचीन काळापासून हीच शिकवण आहे की मनात सतत समृद्धीचा भाव जागता ठेवावा. समृद्धी आपल्या आतून सुरू होते व मग ती बाहेर अभिव्यक्त होते. तुम्हाला खूप आशीर्वादाचे पाठबळ आहे. ह्याच भावनेने आज परत जावे. दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी हा वर्ष प्रतिपदा म्हणून जाणला जातो. या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्रदेवाच्या कोपाने झालेल्या अतृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. आता भाऊबीज म्हणजे भाऊ व बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. भाऊ आपल्या बहिणींना त्यांच्या प्रेमाखातर सुंदरशी भेटवस्तू देतात. फटाके व आतिषबाजी, क्रोध, मत्सर असो वा भय, ह्या सर्व नकारात्मक भावना आपल्या मनात गेल्या वर्षभरात जमा झाल्या असतील त्यांचा फटाक्याच्या रूपात स्फोट व्हायला हवा. तुमच्या मनात जर कुणाबद्दल काही नकारात्मक भाव असेल तर तो फटाक्यासोबत फोडून नष्ट करा, किंवा ज्या व्यक्तीबद्दल द्वेष असेल त्यांचे नाव त्या फटाक्यावर लिहून फोडा व त्यासोबतचे तो द्वेष नष्ट झाला असे समजा. तो नकारात्मक भाव नष्ट करण्याऐवजी त्या व्यक्तीलाच नष्ट करायला बघतो अथवा स्वतःला त्या भावनांच्या हागीत होरपळून घेतो. नकारात्मक वाईट भावनांना फटाक्याच्या स्फोटात नष्ट करा व त्या व्यक्तीसोबत नव्याने मैत्रीचा हात समोर करा. मग बघा तुम्हाला आतून असं कसं हलकं फुलकं वाटेल व आनंद, प्रेम, शांतीची अनुभूती लाभेल. नंतर त्या व्यक्तीसोबत तोंड गोड करा व दिवाळी साजरी करा. ती व्यक्ती नव्हे, त्यांच्या अवगुणांचा फटाक्यासोबत नाश करणे हीच खरी दिवाळी होय. ह्या उत्सवाची सुरुवात कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी पासून होते. अशी मान्यता आहे की धनाची देवता श्री लक्ष्मी ही अतिशय चंचल असून जिथे खूप मेहनत, प्रामाणिकता व कृतज्ञतेचा भाव आहे तिथे तिचा वास असतो. श्रीमद भागवतात असा उल्लेख आहे की लक्ष्मी मातेने बळीराजाच्या शरीराचा त्याग केला व ती इंद्रदेवासोबत जाऊ इच्छित होते. कारण विचारले असता तिने सांगितले की जिथे सत्य, दान, तप, पराक्रम आणि धर्माचे संवर्धन होते तिथेच तिचा वास असतो. येत्या दिवाळीत आपण सारे प्रार्थना करूया व आभार व्यक्त करूया. ह्या पृथ्वी तलावाच्या सर्व कानाकोपऱ्यात समृद्धीचा दरवळ असो व सर्व लोकांना प्रेम, आनंद व विपुलता लाभो. तर मित्रांनो, तुम्हालाही
माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून मनापासून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.